2022मध्ये सरकारने जाहीर केलं, देशामध्ये 4.5 लाख लोकांवर अत्याचार होऊन मर्डर झालेले आहे. 2023मध्ये 5 लाखापर्यंत आकडा गेलेला आहे. मोदी साहेब आल्यापासून या अत्याचारामध्ये, बलात्कारामध्ये, मर्डरमध्ये दुप्पट वाढ झालेला आहे. देशाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून महिलांना संरक्षण देण्याकरता तमाम जनता ही जागृत असली पाहिजे, अशा पद्धतीचं अपील करत असून उद्याचा बंद, मोर्चा, बाकी सगळे कार्यक्रम आम्ही परत घेत आहे. याची नोंद श्रमिकांनी, व्यापाऱ्यांनी आणि जनतेने घ्यावी. त्याच पद्धतीनं रिक्षा बंद होणार आहे. त्या रिक्षावाल्यांनासुद्धा माझी विनंती राहणार आहे, उद्या तुमचा रिक्षाचा व्यवहार सुरळीत ठेवा, कोणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या, अशा पद्धतीची विनंती करतो. आणि या एकूण बदलापूरच्या घटनेचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करतो. निषेध व्यक्त करण्याकरता शांततेने पूनम गेटकडे या, असं आव्हान ते करत आहे.